मंडळी नमस्कार. आजच्या भटकंतीमध्ये मी पुन्हा एकदा निघालोय पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यामध्ये. पुणे शहरातून पाभेघाटाच्या दिशेने जाताना अशी काही निसर्गरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. या वाटेवरचा निसर्ग तुमच्या प्रवासाचा आनंद नेहमीच द्विगुणित करत असतो. या वाटेवरच्या पाभेघाट व्ह्यू पॉइंटवरून तोरणा किल्ला व राजगड किल्ल्याचे दर्शन घेऊन आपल्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते. थोडं पुढे आल्यावर आपण पोहोचतो ऐतिहासिक वेल्हे या गावामध्ये. सकाळचा अल्पोपहार वेल्हे गावामध्ये उरकून घेतला व पुढच्या प्रवासाला लागलो. मंडळी, वेल्हा गाव क्रॉस करून मी आता थोडं पुढे आलोय, एक साधारण 2 किलोमीटर. तर पाठीमागं माझ्या तुम्ही बघू शकता गुंजवणे धरणाचं पात्र आपल्याला पाहायला मिळतंय. इथे माझ्या पाठीमागं जे दिसतंय ती गुंजवणे धरणाची भिंत आहे आणि हे जे धरण आहे ते त्याचं बॅकवॉटर या रोडलाच आपण एक्सप्लोर करू शकतो पुढे जाताना. तर बघूया इथून पुढचा सफर कसा होतो. वेल्ह्याच्या पुढे मडेघाटच्या दिशेने जाताना दिसणारा निसर्ग तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. एकापेक्षा एक भन्नाट स्पॉट या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच हा एक स्पॉट. प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या मार्गावरचं निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. या मार्गावरच्या दऱ्याखोऱ्यामधील निसर्ग सौंदर्य तोरणा किल्ल्याच्या साक्षीने पाहून मी खूप आनंदित झालो. केळद गावापासून अलीकडे 4 किलोमीटर डाव्या हाताला पासलीकडे जाणारा रस्ता आहे. त्याच मार्गावर मी आज भटकंती करणार होतो. मंडळी, या मार्गाने आपण वेल्ह्याकडून आलो. साधारण 14 किलोमीटर प्रवास केल्यानंतर या ठिकाणी पासली, शेनवड, गुहिनी, बालवड, खुलशी व भुतंडे या गावांकडे जाणारा रस्ता आहे. त्या मार्गावरच आज आपण भटकंती करणार आहोत. या मार्गावर मी पहिल्यांदाच भटकंती करत होतो, त्यामुळे इथून पुढचा रस्ता कसा आहे याची काही कल्पना नव्हती. या मार्गावरचा रस्ता मला थोडा खडतर दिसत होता. शाळेत का थोडं पुढे आल्यावर या मार्गावरचं पहिलं पासली हे गाव पाहायला मिळालं. शहराच्या गर्दीपासून दूर मोकळा श्वास घेणारं हे गाव. या मार्गावर भटकंती करायची व रस्त्याच्या दुतर्फा असलेला सुंदर निसर्ग अनुभवायचा, हेच इथे आल्यावरचं काम. या मार्गावर प्रवास करताना आपल्याला तोरणा व राजगड या दोन्ही किल्ल्यांचे दर्शन होते. या प्रवासादरम्यान पुढे आल्यावर मला एक काका भेटले. त्यांनी मला आपुलकीने या सर्व परिसराबद्दल माहिती दिली. होतेच ना. हो ना. तुमचं गाव कुठलं? अच्छा, शेनवड आतमध्ये आहे का? बरं 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 बरं. नाही, आता हा रोड बघ, इकडचे गाव जरा बघावं म्हणलं. गुहिनी, आता गुईनीला गेलाय असा. हा, आता खुर्चीहून असा एक हो, वाजेघरला. हो, आपल्या याच्यापासून हा बरोबर राजगडच्या पाली गावापासून. हा पालीपासून.
बरं बरं. तो मार्गाची नाही गेला डायरेक्ट साखरवून. हो हो, साखर बिकर त्या मार्गाने गेलो रे. नाही इकडं मी मार्गे तो बोरला डायरेक्ट गेला का? हो हो, ते भुतंड्यापर्यंत गेलेलो आहे मी. हा मग तेच म्हणतो, ह्या बाजून गेलो होतो का कधी? हा गेलोय की, असं नाही गेलो. हा भुतोंडेवरनं तिकडे गेलो वाजेघरला, हा हा आणि तिकडं माळवाडी. बरोबर बरोबर, त्या बाजून गेला. हा त्या बाजूने. ते काय आम्ही ग्रामीण भागातले व्हिडिओ बनवतो जरा युट्यूबवर टाकवायला. चांगले. तर असं काय आहे, आता हे सीन चांगला आहे आहे त्याच्यामुळे म्हणलं तुमचं पण शूटिंग घेऊ जरा. घ्या ना. बरं आहे का तुमचं? बरे बरे. आता इथे तुम्हाला जर दवाखाना बिवाखाना काय लागलं तर कसं? नाही तर पाचलीला आहे. पाचलीला आहे का दवाखाना आहे. शाळा? शाळा बी आहे. आणि मार्केट म्हणलं तर मग वेल्ल्याला. मार्केट वेल्ल्याला मध्ये नाही हो. पुण्याला यायचं काम पडतं कधी नाही? नाही कधीतरी जायचं पुण्याला, मग आपलं साधारण. बरं बरं मार्केट वेल्ल्याला वेल्ल्याला. चालते, काढतो जरा फोटो इथले. हा काढा काढा. चला धन्यवाद. धन्यवाद. त्या काकांसोबत थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर मी माझ्या पुढच्या प्रवासाला लागलो. या मार्गावर आपल्याला धुमाळवाडी, बार्शीमाळ, चांदवणे अशी आणखी काही गावे पाहायला मिळतात. या मार्गावर गाडी चालवण्याचा अनुभव भन्नाट होता, कारण इथे असलेली नीरव शांतता. पुढे आल्यावर निसर्गाच्या कुशीत दडलेलं शेनवड हे गाव पाहायला मिळालं. गुईनी किती लांब आहे? गुईनी गुईनी गुहिणी आली एक 5-10 मिनिटं. 10 मिनिटावर ना? हो, इथनं पुढं बालवड के तिथनं पुढं गुहिणी. बरं. आणखी थोडं पुढं आल्यावर बालवड हे गाव पाहायला मिळालं. बालवड सोडून पुढे आल्यावर डाव्या बाजूला असलेले गुहिनी हे गाव पाहण्याची मला इच्छा झाली व आत गावामध्ये प्रवेश केला. गावामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर मला पाहायला मिळाले. मंडळी, या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मी पाहिलं तर या ठिकाणाहून राजगड किल्ला जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे आणि स्पष्ट दिसतो. राजगड किल्ल्याच्या सानिध्यात असलेलं हे गाव खूपच भारी वाटलं. गुहिनी गावाला निरोप देत मी माझ्या पुढच्या प्रवासाला लागलो. गुहिनी नंतरचा पुढचा रस्ता जरा चांगल्या परिस्थितीत होता. गुहिनीपासून थोडं पुढं आल्यावर खुलशी व भुतोंडे अशी 2 गावे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं भाटघर धरणाचे हे शेवटचे टोक. मंडळी, भोरच्या दिशेने प्रवास करताना तुम्ही जे भाटघर धरण पाहता त्याचा विस्तार भुतोंडे व खुलशी या गावांपर्यंत आहे. हे त्या धरणाचे शेवटचे टोक. हे धरण पात्र पाहून झाल्यावर पुढच्या टप्प्यावर मला खुलशी गावाच्या अलीकडे हे शांत ठिकाण पाहायला मिळालं. या झाडाखाली असलेला देव या क्षेत्राचा रक्षणकर्ता आहे अशी माहिती काही गावकऱ्यांकडून मिळाली. मित्रांनो, वाटेमध्ये एक झाड लागले मला. खूप शांत आणि दाट सावली आहे या ठिकाणी. खूप भारी वाटते. एकदम शांतता आहे इथली. तुम्ही शांतता अनुभवा.
मंडळी, या ठिकाणी थांबल्यानंतर आता मी जो थोडासा एक चढ लागला आहे मला, तो चढ चढून मी वर आलो आहे. तर इथून काही घरं आपल्याला पाहायला मिळतात. तर इथल्या एका काकांनी मला सांगितले की खुलशी हे गाव या ठिकाणी वसलेलं आहे. तर सर्व घरं इथून दिसत नव्हती, पण काही काही इथून आपल्याला घरं पाहायला मिळतात. आणि हे गाव जे आहे ते बरंचसं विस्तारित आहे, मोठं गाव आहे. पण मला वाटतं त्या दुसऱ्या एका मार्गाने पण त्या गावाला जाता येतं. मला फारशी माहिती नव्हती त्याबद्दल. तर इथूनच मी थोडंसं इथलं शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला. आणि याच ठिकाणी मला हे 2 वाटसरू भेटले, त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या. बर बर. बार्शीमाळला काय आहे? बार्शीमाळला काय आहे पाहायसारखं मंदिर आहे? नऊला निघाले बार्शीमाळ मधनं? 2.5 तासाची पायपीट करून आले तुम्ही? बाय 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 बाय, कमाल आहे तुमची खरंच काका. मंडळी, या ठिकाणी थोडा वेळ घालवला आणि मी थोडंसं आणखी पुढे आलो आणि या टप्प्यावर येऊन थांबलो. गुहिनी गावापासून पुढे 1-2 किलोमीटर आल्यावर आपल्याला बघा हा रस्ता दिसतो इथे. तर हा जो रस्ता आहे तो राजगडाच्या बेस्ट विलेज जे आहे पाली गाव, त्या पाली गावाकडे जातो. या मार्गे आपण परत वेल्ह्याला जाऊ शकतो. इकडनं वाजेघर आणि पाली हे गावं लागतात आणि मेन आपण मग त्या रोडला, वेल्ह्याच्या रोडला निघू शकतो. हा जो रस्ता आहे तो खाली भुतोंडेला जातोय. भुतोंडेपासनं पुढं लेफ्ट घेतला की सरळ आपल्याला भोरच्या दिशेने जातो. 40 किलोमीटर पुढे गेल्यावर माळवाडी फाटा लागतो, तिथे हा रस्ता जातो. हा रस्ता पण खूप चांगला आहे तसा. म्हणजे आता गुहिनी गावापासून मी आलो तर गुहिनीपासनं हा इथपर्यंतचा रस्ता नक्कीच चांगला आहे. हा रस्ता पण मी एक्सप्लोअर केलेला आहे. भाटघर धरणाचे जे आपलं व्हिडिओ आहे त्या रूटमध्ये हा एक्सप्लोअर केलेला आहे आपण. तर हा रस्ता जातो तिकडे आणि हा आपल्याला जो घेऊन येतो गुहिनी मार्गे इथे. आणि याच ठिकाणाहून थोडं पुढं आल्यावर मला भुतोंडे या गावची पाटी पाहायला मिळाली आणि तिथे थांबलो. सरळ मला हा रस्ता इथे भुतोंडेला घेऊन आलाय. तर भुतोंडे यापूर्वी आपण माझ्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. भाटघर धरणाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे गाव पाहिलेलं आहे. आणि या गावाचं विशेष म्हणजे सरसेनापती येसाजीराव कंक त्यांचा वाडा या गावामध्ये आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, खूप चांगला वाडा आहे, ऐतिहासिक वाडा. आणि माझ्या पाठीमागं आता जो रस्ता दिसतोय हा रस्ता जो आहे तो तुम्ही त्यावेळेस पाहिला असेल. भाटघर धरणाचा माझा व्हिडिओ आहे. तर हा रोड पूर्ण मी एक्सप्लोअर केला होता. म्हणजे आपण भोरच्या साईडला कापूरहोळणी जेव्हा येतो, माळवाडी फाटा लागतो भोरकडे जाताना, माळवाडी फाट्यावरनं मी असा आलो होतो पूर्ण भाटघर धरणाची साईड एक्सप्लोअर करत. इथे आपल्याला भुतोंडेकडे जाता येतं. आणि आत्ता जो मी आलो या रूटनी इकडनं आलो आहे मी. तर हा जो रस्ता आहे तो गुहिनीकडून आलो आहे मी आत्ता. मंडळी, राजगड तालुक्यातील निसर्गरम्य भटकंतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.